बीड जिल्ह्यातील नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर पाहायला मिळालेत। पंकजा आणि जरांगे एकाच व्यासपीठावर आल्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। अचानक व्यासपीठावर गर्दी वाढल्याने तारांबळ उडाली आहे, तर पंकजा यांनी माईक हातात घेत सर्वांनी शांत राहण्याच्या त्यांना सूचना दिल्या। छगन भुजबळांनी जागा वाटप जाहीर करण्यावरून महायुतीच्या नेत्यांना टोला लगावलाय। 20 मे पर्यंत तरी उमेदवार जाहीर करा असा टोला भुजबळांनी लगावलाय। आता तरी लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली। सासवडच्या सभेतून शरद पवारांनी मोदी भाजपवर घणाघात करताना भीती व्यक्त केली आहे। मोदी आणि सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतायत त्यावर चिंता आहे असं शरद पवारांनी म्हटलंय। उद्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक न घेण्याची दुर्बुद्धी सरकारला सुचू शकते अशी भीती देखील पवारांनी यावेळी व्यक्त केली। राजकीय नाट्यमय घडामोडींनंतर अखेर काँग्रेस नेते अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आमदार विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटलांचा प्रचार सुरू केलाय। पलूस तालुक्यामध्ये विश्वजित कदमांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या हातात हात घालून प्रचार केलाय। सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षामध्ये संघर्ष उफाळून आला होता। कोल्हापुरात गादी विरुद्ध मोदी असा प्रचार मवियाकडून केला जातोय, मात्र काँग्रेस उमेदवार शाहू महाराजांविरोधात महायुतीने मोठी खेळी खेळली आहे। छत्रपती शाहू महाराजांचे पणतू आणि गादीचे खरे वारसदार असल्याचा दावा करत राजवर्धन सिंग कदम बांडे मैदानामध्ये उतरलेत, तर राजर्षी शाहू महाराज यांच्या गादीचे खरे वंशज आपण असल्याचा दावा त्यांनी केला। ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाण्यातून नरेश म्हस्केंचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघातून प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक हे लढण्यास इच्छुक असताना नरेश म्हस्केंचं नाव समोर येत असल्यानं अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्यात। लवकरच उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं। उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपमध्ये अनेक दिग्गज उमेदवार आहेत, मात्र ते या मतदारसंघातून लढण्यास तयार नाहीत अशी टीका राऊतांनी केली आहे। उज्ज्वल निकम यांनी जळगावातून उमेदवारी घ्यायला हवी होती असंही राऊत म्हणालेत, तर मी बाहेरचा उमेदवार आहे असं म्हणणं चूक असल्याचं उत्तर उज्ज्वल निकम यांनी दिलं। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्यात। नांदेडच्या जनतेने मोदींना निवडायचं ठरवलंय असं सांगत तावडेंनी चिखलीकर विजयी होतील असा विश्वास व्यक्त केलाय। तावडे नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी चिखलीकरांची भेट घेतली आहे।